नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात स्पर्श तुझ्या प्रीतीचा भाग 36. गावातील काही वयस्कर शेतकरी आणि देहूगावचे तुकाराम हॉलमध्ये बसले होते. त्यांना खबर मिळाली तसे ते तातडीने प्रल्हादला भेटायला आले होते. प्रल्हाद खाली आला. तुकाराम खुर्चीवरून उठले व त्याच्या पाठीवर हात फिरवला. तुझ्यासारखा उमदा शेतकरी असा खचला तर आमच्यासारख्या म्हाताऱ्यांनी काय करायचं? आमच्या शेती संघटनेमधील सर्वात कमी वयाचा व कष्ट करणारा शेतकरी आहे तू. त्यामुळे असा खचून जाऊ नको व पुन्हा उभारी घे. देव पांडुरंग तुला नक्कीच यश देईल. तुकाराम नेहमी त्याला आधार देत होते. मला कष्ट करण्यावाचून पर्याय नाही. तुम्ही असाच धीर देत राहा. तुमचा खूप आधार मिळतो. हे दुःख फक्त काही दिवसांचं आहे. त्यानंतर मी पुन्हा जोमाने कामाला लागतो. प्रल्हाद होता होईल तितका स्वतःला नॉर्मल दाखवत असला तरीही त्याच्या आतमध्ये जे वादळ पेटलं होतं ते शमण्याचं नाव घेत नव्हतं. कारण यावेळी तो मनातून पूर्णपणे खचला होता. काही वेळ शेतकरी याच विषयावर चर्चा करत बसले होते. प्रल्हाद सोडला तर कोणाचेही जास्त नुकसान झालं नव्हतं, कारण त्यांची पिकं शाबूत होती. पण यावेळी तांदूळाला डाग पडणार होता. त्यामुळे त्याला बाजारभाव कमी मिळणार होता. त्यामुळे सर्वजण दुःखी होते. शारदाने सर्वांना चहा आणि नाश्ता दिला. पोरी, तू या घरची लक्ष्मी आहेस. प्रल्हाद रांगडा गडी असला तरी मनाने भाबडा आहे. यावेळी तू नवऱ्याला आधार द्यायला हवा. त्यामुळे त्याला जप आणि या घराची काळजी घे. तुकाराम तिला समजावत होते. तुम्ही वडीलधारे आहात म्हणून ते तुमचं ऐकतील. तुम्हीच त्यांना समजावून सांगा. त्यांना असं खचलेलं पाहून आमचं पण कशात मन लागत नाही. तिच्या डोळ्यांमध्ये प्रल्हाद विषयी असलेलं प्रेम ओतप्रोत भरलं होतं, जे पाहून त्यांची चिंता मिटली होती. पण मी काय म्हणतोय आप्पा, प्रल्हादच्या शेतामध्ये पाणी साचलं कसं याचा शोध आपण घ्यायला हवा. कारण बांध तर खुला होता, मग पाणी निसटून जायला हवं होतं. शेळके यांनी पुन्हा तीच शंका बोलून दाखवली. काय रे प्रल्हाद, तुझ्या शेतातील पाणी बांधावरून जातं ना? कारण शिर्के म्हणाले तशी ही गोष्ट अगदी खरी आहे. त्या दिवशी रात्रभर पाऊस पडला होता, पण पावसाला म्हणावा तसा जोर नव्हता. त्यामुळे पाणी साचायला नको होतं. तुकाराम म्हणाले, माझ्या शेताचं पाणी जाण्यासाठी वहिवाट आहे. मग हे झालं कसं तेच मला समजत नाही. प्रल्हाद पण तोच विचार करू लागला होता. प्रल्हाद, तू पुन्हा एकदा शेतामध्ये जाऊन पाहणी कर. आम्हाला खरंच गडबड वाटत आहे. काहीतरी शहानिशा कर बाबा, गायकवाड म्हणाले. त्यामुळे शारदा सुद्धा विचारात पडली होती. तिला शेतीबद्दल माहिती नव्हती, पण तिने आजूबाजूची शेती पाहिली होती. त्या सर्वांची पिकं शाबूत होती. सर्वांनी बराच वेळ या विषयावर चर्चा केली. ज्या शेतकऱ्यांचं जास्त नुकसान झालं होतं, शेती संघटना त्यांना आपल्या परीने मदत करणार होती. हेच कारण होतं जे तुकाराम यांनी 30 वर्षापूर्वी ही संघटना स्थापन केली होती. सर्वांनी प्रल्हाद आणि शारदाचा निरोप घेतला. दोघे आलेल्या पाहुण्यांना दरवाजापर्यंत सोडवायला आले होते. तसा सागर त्या दोघांना एका कोपऱ्यामध्ये बसलेला दिसला. त्याचंही बरंच नुकसान झालं होतं. तू का असा चेहरा पाडून बसला आहे? यावेळी आपल्याला धीराने घ्यायला हवं. प्रल्हाद मुद्दाम त्याच्या समोर नॉर्मल वागत होता, कारण तोच सागर समोर खचला
तर त्याला सावरणे मुश्किल होईल. सगळं संपलं रे प्रल्हाद. मला वाटलं होतं की यावेळी पिकातून बऱ्यापैकी नफा मिळेल, पण कसलं काय. मुलाची शाळा आणि घरची जबाबदारी या एका शेतीवर पेलवत नाही. जॉबसाठी बरेच धक्के खाल्ले, पण तिथेही यश मिळालं नाही. सागरची अवस्था त्याच्यापेक्षा बेकार होती, कारण त्याच्या घरामध्ये तो एकटा कमवता होता, ज्यामध्ये घर चालवणे मुश्किल होते. तुम्ही प्रल्हादसारखा जोडधंदा का करत नाही? कारण तुमच्या मागे मुलाच्या शिक्षणाचा खर्च आहे, शारदा म्हणाली. मी हॉटेल मॅनेजमेंट केलं आहे. माझी हॉटेल काढायची खूप इच्छा होती. मेन हायवेटच माझ्या मेव्हण्याची खोली आहे, जी केव्हाची ओसाड पडली आहे. माझा सासरा नेहमी म्हणत असतो, तिथे काहीतरी सुरू कर, पण पैशाच्या अभावी मलाच करता येत नाही. या प्रल्हादला किती वेळा सांगितलं की आपण दोघं पार्टनरशिपमध्ये हॉटेल सुरू करू, पण हा ऐकायला तयार नाही. सागर म्हणाला, मी माळकरी माणूस आहे. तुझ्या हॉटेलमध्ये मटण मच्छी बनणार, जे मला पसंत पडणार नाही. वाटलंच तर मी तुला पैशाची थोडीफार मदत करेल, पण मला स्वतःच्या डोक्यावर पाप घ्यायचं नाही. प्रल्हादने कोपरापासून हात जोडले. पैशाची मदत घ्यायची असती तर माझा सासरा द्यायला तयार आहे, पण मला कोणाचे उपकार नको आहे. मी आजपर्यंत तहाटमानेने जगलो आहे, म्हणून मला कोणाचे उपकार नको. सागर हा प्रल्हादसारखा मानी होता. मी काय म्हणते भाऊजी, किती खर्च लागतो मला सांगा. आपण दोघं पार्टनरशिपमध्ये हॉटेल सुरू करू, शारदा म्हणाली. तसा सागर आ वासून तिच्याकडे पाहू लागला. वहिनी तुम्ही? त्याचा तर विश्वास बसत नव्हता. माझ्याकडे काही सेविंग आहे, जी अशीच बँकेत पडून असते. तुमची कल्पना मला आवडली. आधी मी जागा पाहील, त्यानंतर आपण डिस्कस करू. मी हवा तेवढा पैसा लावायला तयार आहे, शारदा बोलत होती. पण सागरचा स्वतःच्या कानावर विश्वास बसत नव्हता. तुम्ही मला किती मोठ्या संकटातून वाचवलं आहे याची तुम्हाला कल्पना नाही. हे हॉटेल सुरू झाल्यावर आपण खोऱ्यासारखा पैसा ओढू. तुम्ही सांगा, त्या दिवशी आपण जागा पाहायला जाऊ. काही वेळापूर्वी सागरचा उतरलेला चेहरा आता आनंदाने खुलून निघाला होता. तो तसाच ही आनंदाची बातमी आपल्या बायकोला देण्यासाठी निघाला. शारदाची नजर सहज प्रल्हादवर गेली, तर तो एकटक तिलाच पाहत होता. असे का पाहत आहात? शारदाने विचारलं. सागरला मदत व्हावी म्हणून तुम्ही हे मुद्दाम केलं ना? प्रल्हाद म्हणाला. तशी ती मंद हसली. तुमच्या सोबत राहून मला पण तुमचं गुण लागलं आहे, म्हणून मला कोणाचं दुःख पाहवत नाही. आजकाल हॉटेलचा बिझनेस टॉपला आहे, त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता नाही, म्हणून मी रिस्क घेतली आहे. आपल्यामुळं जर कोणाचं भलं होत असेल तर त्यामध्ये वाईट काय आहे? शारदा व्यावहारिक बोलत असली तरी तिने सागरच्या पडत्या काळात त्याला मदत केली होती, जे प्रल्हादच्या हृदयाला भिडलं होतं. तो शारदाविषयी जितका विचार करत होता त्यापेक्षा ती लाख पटीने चांगली होती. त्यामुळे तो आणखी तिच्या दिशेने ओढला जात होता. विकास आणि पिंट्या चांगलेच घाबरले होते, कारण अख्ख्या गावामध्ये प्रल्हादच्या पिकाची चर्चा सुरू होती. अशामध्ये जर कोणाला समजलं की हे दुष्कृत्य त्यांनी केलं आहे, तर सोमनाथसोबत ते सुद्धा अडकणार होते. त्यामुळे दोघांना चांगलीच भीती वाटत होती, आणि हेच सांगायला ते सोमनाथच्या घरी आले होते. आज तुम्ही पहाटे कसं काय उगवला? सोमनाथ नुकताच झोपेतून उठला होता. घोळ झाला रे सोम्या. प्रल्हादच्या शेतामध्ये जे पाणी जमलं होतं, ही गोष्ट कोणाच्याही नजरेतून सुटली नाही. अशामध्ये आपलं बिंग फुटलं
तर सगळेच लटकतील. पिंट्या आधीपासून भित्रा होता. डोक्याची दही करू नको. अंधारात झालेल्या गोष्टी कोणाच्या डोळ्यावर येत नाही. त्यामुळे तुम्ही दोघं आपली थोबाडं बंद ठेवा. सोमनाथला कशाची भीती वाटत नव्हती, म्हणून दोघेजण निघून गेले. हे दोन नमुने काय बोलत होते? एकनाथ हॉलमध्ये येऊन बसले. प्रल्हादच्या शेतामध्ये पाणी जमलं आहे ते सांगत होते. सोमनाथ म्हणाला, तितक्यात मंदा त्यांच्यासाठी चहा घेऊन आली. त्याच्या एकट्याची पिकं आडवी पडली आहे. त्याच्यासोबत असं झालंच कसं तेच समजत नाही. एकनाथ म्हणाले. तसा तो मोठमोठ्याने हसायला लागला. ही सर्व तुमच्या मुलाची कृपा आहे, कारण मीच बांध घालून पावसाचं पाणी अडवलं होतं. प्रल्हादने कितीही देवाची भक्ती करू दे, पण यावेळी देव आपल्याला पावला आहे. सोमनाथ अजूनही हसत होता. अरे, पण त्या प्रल्हादने तो बांध पाहिला तर त्याला शंका येईल, कारण अख्ख्या गावामध्ये आपणच त्याचे दुश्मन आहोत. एकनाथ यांची शंका रास्त होती. तसा सोमनाथ हसायला लागला. तुम्ही विसरत आहात की मी तुमचाच मुलगा आहे. पहाटे जेव्हा अख्खा गाव झोपला होता तेव्हा मी बांध उपसून काढला होता. मी पण काही कच्चा खिलाडी नाही. त्याची जमीन मिळवण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. सोमनाथ आपल्या रूममध्ये निघून गेला. पण यावेळी मंदाला त्याचा खूप राग आला होता, म्हणून ती पण त्याच्या मागे गेली. प्रल्हाद भाऊजीने तुमचं काय बिघडवलं आहे जे तुम्ही त्यांच्यासोबत असं केलं? ज्या माणसाने दिवस रात्र रक्ताचं पाणी करून पिकं उगवली, तुम्ही त्यांची संपूर्ण मेहनत वाया घालवली. हे पाप तुम्ही कुठं फेडणार आहात? मंदा धीर एकवटून म्हणाली. सोमनाथने रागात तिच्याकडे पाहिलं. आजकाल मी पाहतोय तुला त्याचा जास्तच पुळका यायला लागला आहे. पुन्हा माझ्या समोर त्याचं नाव जरी काढलं तर तुला त्याच्याच घरामध्ये राहायला पाठवल. सोमनाथ रागात म्हणाला. मी चुकीचं काहीच बोलत नाही. तुमच्या पापाची शिक्षा तुम्हाला मिळल्याशिवाय राहणार नाही. मंदाला त्याचा चांगलाच राग आला होता, म्हणून ती तोंडात येईल ते बोलत होती. पण यामुळे सोमनाथचा संयम सुटला आणि त्याने मंदाला बेदम मारायला सुरुवात केली. माझ्यासमोर तोंड चालवते? 1000 वेळा सांगितलं आहे थोबाड बंद ठेवायचं. सोमनाथचे हात काही केल्या थांबत नव्हते. ती बिचारी वेदनेने कळवळत होती. तिचा ओरडण्याचा आवाज बाहेरपर्यंत जात होता, म्हणून वंदना आतमध्ये आल्या. रामाच्या पारी काय तमाशा लावला आहे? तुमचा आवाज बाहेरपर्यंत चालला आहे. उगाच लोकांसमोर तमाशा नको. तुझ्या मारण्याने ती काय सुधारणार नाही, अवदसा कुठली. वंदनाला तिची काळजी नव्हती. गावात आपल्या मुलाची बदनामी नको म्हणून ती आली होती. शेवटचं सांगतोय तुला, यापुढे प्रल्हादचं नाव जरी घेतलं तर माझ्यासारखा वाईट कोणी नाही. सोमनाथ बाहेर निघून गेला. तशी मंदा मोठमोठ्याने रडायला लागली. अभद्रासारखं रडणं सोड आणि भाकरी थापायला घे. माझी मती मारली होती म्हणून अशी अवदसा गळ्यात पडली. वंदना यांनी तिच्याकडे तिरस्काराने पाहिलं आणि निघून गेल्या. मंदाने आपले डोळे पुसले. वेदनेने तिचं अंग ठणकत होतं, पण तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता, म्हणून ती स्वयंपाकघरामध्ये निघून गेली. पण काहीही झालं तरी ती प्रल्हादवर अन्याय होऊ देणार नव्हती. आज 1 आठवड्यानंतर प्रल्हाद शेतावर आला होता. समोर पाण्याने भरलेली शेती पाहून त्याला पुन्हा एकदा भरून आलं होतं. पण यापुढे आपण खंबीर राहायचं हा निश्चय त्याने केला होता. त्यामुळे तो डगमगणार नव्हता आणि आणखी जोमाने कष्ट करणार होता. त्याने चहूबाजूची व्यवस्थित पाहणी केली.
ज्या जागेवरून शेतीचं पाणी वाहत होतं ती जागा मोकळी होती. मग शेतामध्ये पाणी साचलं कसं हे त्याच्यासाठी न उलगडणारं कोडं होतं. रामराम मालक, काय काम करायचं आहे सांगा, मी गाड्यांना बोलवतो. त्याला पाहून राम पुढे आला. मी गेल्यानंतर आपल्या शेतामध्ये कोणी आलं होतं का? प्रल्हादने सहज विचारलं. नाही मालक, संध्याकाळी 5 वाजता काम करणारे गडी निघून गेले होते. त्यानंतर शेतावर कोणीच आलं नाही. रात्री पाऊस पडत होता तेव्हा मी जागाच होतो. मला तर कोणीच दिसलं नाही. रामाने सांगितलं. पाणी जाण्यासाठी वहिवाट आहे. मग शेतामध्ये पाणी साचलं कसं? प्रल्हादने विचारलं. हाच विचार करून माझं डोकं बंद पडायची वेळ आली आहे. आपल्या गावात भूतखेत पण फिरत नाही, नाहीतर त्यांच्या माथी खापर फोडलं असतं. रामाने माहिती दिली. विचार करून त्याचं डोकं दुखायची वेळ आली होती, म्हणून विचार करून फायदा नव्हता. क्रमश. पुढील भाग ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.